नमस्कार बालमित्रांनो, स्वागत आहे तुमचं परी वर्ल्ड किड्स मध्ये। आज मी तुम्हाला पंचतंत्रातली एक खूप छान गोष्ट सांगणार आहे। गोष्टीचं नाव आहे सिंह आणि उंदीर। एका घनदाट जंगलात एक मोठा सिंह आरामात झोपला होता। तितक्यात तिथे एक लहान उंदीर आला आणि खेळाच्या नादात सिंहाच्या अंगावर पळू लागला। उंदराच्या या दंग्यामुळे सिंहाची झोपमोड झाली। तुझी हिम्मतच कशी झाली माझी झोप मोड करायची? थांब आता, मी तुला माझ्या पंजाखालीच चिरडून टाकतो। महाराज, कृपया मला माफ करा। मला जाऊ द्या महाराज। जर तुम्ही मला आज जीवदान दिले तर भविष्यात मी नक्कीच तुम्हाला कधीतरी मदत करेन। एवढासा लहान उंदीर आणि तू मला मदत करणार? ठीक आहे, आज मी तुझ्यावर दया करतो। जा, पळून जा इथून। काही दिवसानंतर जंगलात काही शिकारी आले। शिकार शोधत असताना तो सिंह एका शिकारीच्या जाळ्यात अडकला। जाळ्यातून बाहेर पडण्यासाठी सिंहाने खूप प्रयत्न केले, पण तो सुटू शकला नाही। शेवटी तो मोठमोठ्याने गर्जना करू लागला। वाचवा, वाचवा, कोणीतरी मला वाचवा। मी आज जाळ्यात अडकलोय, मला बाहेर काढा। सिंहाचा तो गर्जनेचा आवाज ऐकून तो लहान उंदीर तिथे धावत आला। जाळ्यात अडकलेल्या सिंहाला पाहून उंदीर म्हणाला, महाराज, काळजी करू नका, मी तुम्हाला आत्ताच या जाळ्यातून सोडवतो। उंदराने वेळ न गमावता आपल्या तीक्ष्ण दातांनी जाळ्याच्या दोऱ्या पटापट कुरतडल्या। काही वेळातच जाळे तुटले आणि सिंह जाळ्यातून मुक्त झाला। खूप खूप धन्यवाद लहान मित्रा, आज तू माझे प्राण वाचवलेस। मी समजायचो तू खूप लहान आहेस, पण आज तू मला मोलाची मदत केलीस। तर बालमित्रांनो, या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं? कोणीही व्यक्ती लहान किंवा मोठी नसते, प्रत्येकाचे स्वतःचे असे महत्त्व असते आणि आपण दाखवलेला दयाळूपणा कधीही वाया जात नाही। तर बालमित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन तसंच जुन्या सुंदर गोष्टी आणि गाणी अनुभवण्यासाठी आपल्या परी वर्ल्ड किड्स चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा। चला तर मग भेटूया पुढच्या नवीन आणि मजेदार गोष्टीत। बाय बाय।